वेलकम टू द टॅरो द गेटवे. मी स्मिता सावंत तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण विषय घेऊन आलोय ना, थोडासा वेगळा आहे. मी तो विषय असा घेतला आहे की प्लॅनेटरी ज्या पोझिशन असतात आपल्या पत्रिकेमध्ये नेटिव्ह जातकाच्या, ओके, त्या ज्या पोझिशन असतात आणि प्लॅनेटरी पोझिशनवरून आपल्याला कळत असतं की आपलं आयुष्य कसं आहे. कारण आपली पत्रिका जी आहे ती आपल्या गतजन्माचं कार्मिक शीट आहे. ओके, सो कार्मिक शीट म्हणजे काय की आपण असं बघा, एक आपल्याला ना अशी एक म्हण आहे की बोलायची सवय आहे, माझ्या ना पत्रिकेमध्ये असे ग्रह आहेत ना म्हणून मला हे असं दुःख आहे, म्हणून माझ्या नवऱ्याकडून मला सुख नाही आहे, मुलांकडून सुख नाही आहे, किंवा मला आर्थिक समस्या आहेत वगैरे वगैरे. आपण सतत त्या प्लॅनेटलाच आपण ॲक्च्युली आव्हानं देत असतो किंवा त्यालाच आपण काहीतरी बोलत असतो. पण मला तुम्हाला इथे असं करेक्ट करायचं आहे की आपले जे ग्रह आहेत या ग्रहांनी आपल्याला आपलं कर्म बॅलन्स संतुलन करायचं आहे. म्हणजे प्लॅनेट माझ्या पत्रिकेमध्ये असे आहेत म्हणून माझं आयुष्य असं आहे असं रडत न बसता, तुमच्या पत्रिकेमध्ये जे प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटला हवं आहे का, त्यांना जे हवं आहे ते तुम्ही त्यांना देताय का, त्याप्रमाणे तुम्ही वागताय का, त्याप्रमाणे तुमचे रोजचे दिवसभराचे ॲटिट्यूड कसे आहेत, तुमची थिंकिंग लेवल कशी आहे, तुम्ही कसे ॲक्शन घेताय, तुम्ही समाजामध्ये कसे वागताय, ते जे प्लॅनेटला हवं आहे ते तुम्ही खरोखर करतायत का. तर उत्तर आहे नाही. ओके, कारण एवढ्या वर्षाच्या अभ्यासामध्ये किंवा आता 25, 27, 28 वर्ष झाले मला या फील्डमध्ये, तर सगळे येतात ते हेच प्रॉब्लेम्स घेऊन येतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण आपलं जे कर्म आहे त्याला संतुलन करायचं आहे प्लॅनेटरी पोझिशनने. प्रत्येक ग्रहांना आपण आपल्या पद्धतीने न घेता ग्रहांच्या पद्धतीने कसं घेऊन त्यांना आपण आपल्या आयुष्यामध्ये बॅलन्स करून आपण एक चांगलं सुंदर आयुष्य कसं जगू शकतो. त्यासाठी मी प्रथमतः घेते जे प्लॅनेट आहे ते आपण राहूवरती बोलूया. मी राहूवरती का बोलते, कारण आता जो राहू आहे तो कलियुगामधला जो ग्रह आहे तो राहू ग्रह आहे. लोक राहूला खूप घाबरतात. राहू असा आहे, राहू तसा आहे, राहू याच्यावर असेल तर तसा आहे. बघा, राहू हा ग्रह खूप वाईट नाही आहे जेवढं त्याला वाईट समजलं गेलेलं आहे. ऑफकोर्स तो कुठे बसलेला आहे, कुठल्या प्लॅनेटबरोबर कंजक्शन करतोय, कुठल्या घरामध्ये आहे तो किंवा कुठल्या राशीमध्ये आहे, त्या पद्धतीने तो त्याचे फळं देत असतो. पण राहू जो आहे तो बेसिकली या कलियुगाचा ग्रह आहे. म्हणून या कलियुगामध्ये आज जे मी तुमच्याशी यूट्यूबवरती हा व्हिडिओ केला आहे, दिस इज मीन्स राहू. राहू म्हणजे काय, राहू म्हणजे एक्सपॅन्शन. सगळं काही जे आहे ते सगळं त्याला मोठं हवं असतं, मोठ्या प्रमाणात हवं आहे त्याला छोटं प्रमाण नको आहे. ओके, सो राहू ॲक्च्युली काय म्हणतो आपण, जे सर्पंट आहे त्याचं जे तोंड आहे म्हणजे आपण त्याला म्हणतो राहू, आणि त्याची टेल म्हणजे केतू. ओके, म्हणून तो सापाच्या तोंडामध्ये विष असतं, बरोबर आहे, तर तो विष पण ओकतो. पण सापातल्या तोंडातून जे विष येतं त्याच्यावरून औषधही बनवली जातात विषापासून. तर जीवन देणाराही आहे आणि जीवन नेणाराही असा हा ग्रह आहे. कारण याच्यामध्ये 2 टाईपचे ड्रग्स आहेत. एक जीवन देणारे ड्रग्स आहेत आणि जीवन घेऊन जाणारे पण ड्रग्स आहेत. तर आपण सरासरी असं म्हणू शकत नाही की राहू हा प्लॅनेट वाईटच आहे. ओके, सो आताच्या ह्या जगामध्ये जे डिजिटली सगळे काम चालू आहे, तर ते डिजिटली वर्क जे आहे ते राहूच्या कारकामध्ये आहे. म्हणून आज आपण सगळेजण ऑनलाईन क्लासेस घेतोय, हे घेतोय, सगळं कामं करतोय. दुसरं आहे की राहू हा एक्सपॅन्शनचा कारक आहे. राहूला काय पाहिजे की राहूला एका ठिकाणी बसणारा तो प्लॅनेट नाही आहे, त्याला मुवमेंट पाहिजे असते, त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं. आता समजा तुमच्या पत्रिकेमध्ये राहू वृषभ राशीमध्ये राहू असतो, तो उच्चीचा राहू म्हटला जातो. वृषभ राशी जर तुमच्या 9व्या भावामध्ये म्हणजे धर्मस्थान किंवा भाग्यस्थानामध्ये असेल, किंवा वृषभ राशी तुमच्या म्हणजे प्रथम भावामध्ये असेल आणि तिथे वृषभ राशी असेल तर तिथे पण तो उच्चीचा होतो.
तसं पंचम म्हणजे 1, 5, 9 हे मूळ त्रिकोण भाव आहेत आपल्या पत्रिकेतले, म्हणजे आपण त्याला फार महत्व देतो. आता पंचम भावामधला जर राहू असेल आणि तो पण वृषभेमधला असेल तर तो राहू फार काही देऊ शकतो तुम्हाला. म्हणजे जर प्रथम भावामध्ये वृषभ राशीमध्ये जर राहू असेल तर तो तुम्हाला क्रिएटिव्हिटी देईल, तुम्हाला खूप चांगल्या आयडियाज देऊ शकतो, तुम्हाला बिझनेसच्या आयडिया देऊ शकतो, तुमच्यामध्ये तुमच्या वारसागत पितृंच्या काही चांगल्या क्वालिटीज तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही विचार करताना कधीही छोटा विचार नाही करणार, तुम्ही तो मोठाच विचार करणार. तुम्ही दिसायला चांगले असू शकता, तुमची पर्सनॅलिटी चांगली असू शकते, तुम्ही एखाद्याला फायनान्शियल सपोर्ट करणारे असू शकता, तुम्ही मॉबमध्ये जाऊन तुम्ही एखाद्याचं त्याला आपण म्हणतो की सेंटर ऑफ अट्रॅक्शन असे व्यक्तिमत्व तुम्ही असू शकता. पंचम भावामध्ये जर राहू असेल तर तुम्ही शेअर मार्केटसाठी अतिशय चांगला आहे तो राहू, क्रीडांसाठी चांगला आहे, कलेसाठी चांगला आहे, स्पोर्ट्ससाठी चांगला आहे, नॉलेजसाठी चांगला आहे. राहू जर पंचमात असेल आणि शुक्राबरोबर असेल, रवी बरोबर असेल तर तो चांगला ज्योतिषशास्त्र शिकवणारी व्यक्ती असू शकते. तो जर राहू 9th हाऊसमध्ये भाग्यस्थानामध्ये असेल तो आपल्या वडिलावर पार्जित काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन आलेला असतो, त्याला नाव म्हणजे नेम फेम येऊ शकतो, तो हायर एज्युकेशनला बाहेर जाऊ शकतो, तो बाहेरच्या देशात जाऊन खूप पैसे कमवून पैसे आपल्या मेन लँडवरती आणू शकतो, आपल्या मातृभूमीमध्ये येऊ शकतो आणि त्या पैशाचा तो चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. तोच राहू लोकांना मदत करू शकतो. तर हे काय आपल्याकडे असं राहूची महादशा आली तर राहूच्या महादशेला सगळे घाबरतात. ऑफकोर्स राहूच्या महादशेमध्ये काय होतं, राहू हा कसा ग्रह आहे, कल्पना करणारा, ड्रीममध्ये राहणारा, त्याला हॅल्युजिनेशन्स आपण म्हणतो, ओके, असा हा राहू आहे. पण जर त्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवलं, कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम कोणाचं आहे, राहू आपल्याला कंट्रोलमध्ये नाही ठेवणार आहे, आपण राहूला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, म्हणून आपला जन्म झालेला आहे. जर मला राहूला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे आणि त्या मला ज्या ड्रीमी वर्ल्डमध्ये स्वप्नाळू जगात राहायचं नसेल तर मी त्याला काय करेल, त्याला माझ्या कंट्रोलमध्ये आणताना माझी स्वप्न मी माझ्या सतसत विवेक बुद्धीने त्याला बरोबर ठेवेल आणि मी म्हणेल की ही माझी कल्पना आहे, हे माझं ड्रीम आहे, या ड्रीमला जर मला साक्षात जर न्याय द्यायचा असेल तर मी कशा पद्धतीने त्याला न्याय देईल हे मला विचार करायचा आहे. जेव्हा तो मी असा विचार करेल तेव्हा तो राहू तुमच्या फेवरमध्ये काम करेल. तसंच राहूला काय पाहिजे, मॉब पाहिजे. आता समजा तुमचा 10th हाऊसमध्ये राहू असेल कर्मस्थानामध्ये आणि तुम्ही घरात बसलेले आहात, नुसते तुम्ही काहीच काम नाही करत आहेत, तुम्ही म्हणाले की मी बाहेर जाऊन कोणाशी इंटरॅक्शन नाही करणार, तर तो 10th हाऊसमध्ये असून सुद्धा काहीच करणार नाही. कारण 10th हाऊसमध्ये राहू जर वृषभीमध्ये असेल किंवा मिथुनीमध्ये असेल तर तो तुम्हाला राजकारणी बनवू शकतो, तुम्ही नेता होऊ शकता. पण तुम्ही आता नेता म्हटलं की तो घरात बसून नेता होऊ शकतो का, नाही, त्याला घराच्या बाहेरच पडावं लागेल. तो एक चांगला सोशल वर्कर बनवू शकतो. त्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल, लोक तुमच्याकडे येणार नाहीयेत, तर लोकांपर्यंत तुम्हाला कसं पोचायचंय त्यावेळेला तो राहू तुमच्या फेवरमध्ये काम करेल. जसं मी म्हणाली प्रथम भावामध्ये जेव्हा राहू असतो तर त्या राहूला जर तुम्ही जसं काय म्हणतात फ्रॉग इन अ वेल तुम्ही राहिलात तर तो राहू तुमच्या कामाचा नाहीये. पण तेच जर तुम्ही लोकांबरोबर इंटरॅक्शन करण्याची आवड ठेवली तर तुमच्याबरोबर खूप चांगल्या गोष्टी, तुमच्या ज्या कल्पना आहेत, तुम्हाला ज्या आयडियाज येतात, कारण राहूला खूप आयडियाज येतात, राहू इज अ क्रिएटिव्ह ऑल्सो, ओके. तर त्याच्यासाठी तुम्ही त्या आयडिया जर तुम्ही कोणाशी शेअर केल्या तर तुम्ही त्याच्यावरती वर्क करू शकता. पण तुम्ही जर घरातच 4 भिंतीच्या घरात राहिला तर राहूला 4 भिंत नकोच आहे बेसिकली. तर 4 भिंतीच्या आत राहणारा ग्रह जो आहे तो केतू आहे ऍक्च्युली. त्यावेळेला तुमचे कर्म संतुलन होईल. राहू आणि शुक्राची युती, कंजंक्शन ज्याला म्हणतो आपण, अतिशय सुंदर. जेव्हा राहू आणि शुक्राचं कंजंक्शन येतं त्यावेळेला तुम्हाला त्याला इनकॅश करता यायला पाहिजे. तुम्ही एक एम्पायर बांधू शकता. पण जर तुम्ही त्या शुक्राचा राहू बरोबर जर फायदाच घेतला नाही तर तुम्ही आलेला पैसा, कारण शुक्र हा पैशाचा कारक ग्रह आहे,
प्रॉस्परिटीचा कारक ग्रह आहे आणि राहू हा एक्सपॅन्शनचा कारक ग्रह आहे. जर शुक्र तुम्हाला सगळं काही देतोय आणि राहू एक्सपॅन्शन करतोय तर त्याचा अर्थ आहे की तुम्ही पैसे उडवलेत. आज तुमच्याकडे पैसा भरपूर आला, तो उद्या तुमचा एम्पायर होणार आहे का? मग राहू आणि शुक्राच्या युतीचा फायदाच काय झाला? मग त्या युतीला आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. राहू आणि मंगळ, ज्याला आपण अंगारक दोष म्हणतो, कारण मंगळ म्हणजे काय, देह आहे आणि राहू हा एक्सपॅन्शनचा कारक आहे. पण जर मंगळाला, जे आपल्या देहाला आपण जर केअर केलं, व्यवस्थितपणे त्याची काळजी घेतली, तर आपल्याला नको ते आजार होणारच नाही, आपल्याला स्ट्रगल होणार नाही. आपण त्या फेवरमध्ये गेलं पाहिजे. नको आता बघा, मंगळ आणि राहू जेव्हा एकत्र येतो तेव्हा जो अंगारक दोष असतो आणि तो अष्टमात असेल समजा, तर त्यांना वाईट सवया लागू शकतात. आणि वाईट सवयांमुळे होणारे नुकसान म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगते, 2-3 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. माझ्याकडे एक गृहस्थ आले होते, जातक आहे माझा, त्याचा अष्टमामध्ये राहू आणि मंगळ आहे, अंगारक दोष. अतिशय वाईट परिस्थिती आहे व्यक्तीची. कारण का, पैसा होता पण पैसा वाईट गोष्टींमध्ये खर्च केला. मग वाईट गोष्टी म्हणजे कसले, वाईट नाद, वाईट व्यसनं, ह्याच्यामध्ये सगळा पैसा गेला. आणि आता आपण म्हणतो की माझ्याकडे पैसा नाहीये, तर राहू तुम्हाला देतो पण, आणि राहू तुमचं घेऊनही जातो. मग देतो ना, त्यावेळेला तुमचं बॅलन्सिंग आपलं माइंडचं कसं करून त्याला साचवून ठेवलं पाहिजे ते तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतःचं काउन्सिलिंग केलं पाहिजे की आता अशा वेळेला, कारण बघा, मी आज एवढ्या वर्ष ज्योतिषशास्त्रामध्ये काम करते, मला इथे ना थोडंसं ह्याही गोष्टी माध्यमातून बोलायचं आहे मला, की कधी कधी आहे ना, ज्योतिषी पण जे असतात ना, कधी कधी काही ज्योतिषी असतात ना, ते घाबरवतात. अरे राहू मंगळाची युती आली, अरे याची युती आली, अरे असं होईल, आता तसं होईल. तर असं नाहीये. आपल्याला त्या ग्रहांना घाबरण्यासाठी आपला जन्म नाही झालेला आहे. तर त्यांना आपल्याला मित्र बनवायचे आहेत आपल्या आयुष्यातले. आणि त्याला काय हवंय, त्या ज्या गोष्टी त्याला तुम्ही पूरक दिल्या, तर तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला तो त्रास होणार नाही. तर ह्या गोष्टी मला जसं संतुलन आपण म्हणजे प्लॅनेटचं संतुलन, कार्मिक संतुलन कसं करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे, तरच हे प्लॅनेट आपल्या फेवरमध्ये काम करतील. जसं प्रथम भावामध्ये जर राहू असेल तर मी असं म्हणेल की तुमची थिंकिंग लेवल चांगली ठेवा. तुम्हाला जी काही कल्पना सुचते, तुम्ही डे ड्रीमिंग मध्ये राहता, हा ना तुम्ही डे ड्रीमिंग, पण ते चांगले करा. वाईट होत असेल तरी लगेच अलर्ट व्हा. जर सेकंड भावामध्ये राहू असेल तर त्याच्याकडे कदाचित चांगला पैसा असू शकतो, त्याच्या कमाईचा मिळणार नाही, पण त्याच्या आई वडिलांनी कमवलेले असेल ते त्याला मिळू शकतं. तिसऱ्या भावामधला जो राहू आहे तो तुम्हाला कुठे कुठे ट्रॅव्हल करायला लावेल. चतुर्थ भावामध्ये जर चांगल्या पोझिशनमध्ये राहू असेल तर तोही तुम्हाला चांगल्या सुख देऊ शकतो, पण सुख कसं देईल, तो थोडासा वेगळ्या पद्धतीचं सुख देईल. तुमच्या मेहनतीचं सुख नसेल, दुसऱ्याच्या मेहनतीचं सुख तुम्ही स्वतः एन्जॉय करताय असं त्याच्यामध्ये येईल. तर प्रत्येक घरामध्ये राहू कुठल्या राशीमध्ये आहे, कुठल्या कंजंक्शन मध्ये आहे, आणि ऑफकोर्स राहूवरती कुठल्या ग्रहांची दृष्टी आहे. कारण बघा, राहू ना, ज्या राहूला स्वतःचं असं काही अस्तित्व नाही आहे, कारण तो शॅडो प्लॅनेट आहे. राहू आणि केतू हे शॅडो प्लॅनेट आहे. तर एक लक्षात ठेवायचं, ज्या घरामध्ये राहू आहे, भावामध्ये आहे, त्या भावाची क्वालिटी तो घेतो. ज्या प्लॅनेट बरोबर तो आहे त्या प्लॅनेटची तो क्वालिटी घेतो, आणि राहूवरती ज्या ग्रहाची दृष्टी आहे त्या ग्रहाच्या दृष्टीचे तो क्वालिटी घेतो. कारण राहूचं तसं स्वतःचं काहीच अस्तित्व नाहीये. मग ज्या तो प्लॅनेटमध्ये आहे, ज्या कंजंक्शन बरोबर आहे, किंवा त्याच्या वरती त्याची जी दृष्टी आहे ज्या ग्रहांची, त्या ग्रहांचे क्वालिटीज जर राहूने घेतले, म्हणजे मी घेतले, राहू माझ्या पत्रिकेमध्ये जर असेल तर मी त्या ग्रहांची क्वालिटी घेते. जसं राहू आणि गुरुचं कंजंक्शन माझ्याच पत्रिकेमध्ये आहे, त्याला गुरु चांडाळ योग म्हणतात, 9th हाऊस मध्ये आहे, आणि राहू उच्चीचा माझा राहू आहे, त्याच्याबरोबर गुरु आहे. आणि म्हणूनच मी आज 12व्या म्हणजे 9th हाऊस हे फॉरेन लँडशी रिलेटेड आहे. बघा, माझे सगळे क्लायंट आहेत ते इंडियापेक्षा जास्त बाहेरचे आहेत.
स्टुडंट बाहेरचे आहेत माझे. गुरु राहू चांडाळ योग आहे माझा. मी स्वतःच इथे शेअर करते. पण माझं नाव झालं, मी बाहेरच्या देशात जाऊन शिकले, मला मान सन्मान मिळाला. हा कोणी दिला मला? हा राहूने दिला. कारण राहूने ती क्वालिटीज घेतली, ती शुक्राचीही क्वालिटीज घेतली, ती गुरुचीही क्वालिटीज घेतली आणि त्यांनी घेतली आणि मी त्याला इनकॅश केले. कारण मी माध्यम आहे, मला ते करायला मी ते प्रवृत्त स्वतःला केलं. जर मी असं म्हटलं असं नाही मला कुठेच जायचं नाही, मी इथेच बसते, मला काहीच नाही करायचं, तर मी माझा कितीही चांगला योग असला तरीही मी तिथल्या तिथेच राहिली असती. सो मला इथे असं म्हणायचं आहे की असे मी अनेक ग्रहांना घेऊन तुमच्याशी कर्मा बॅलन्सिंग जे म्हणतो किंवा कर्मा संतुलन जे आपण ग्रहांच्या द्वारे कसं करणार आहे, ह्या प्रत्येक ग्रहांबद्दल मी बोलणार आहे. पण नक्की तुम्ही आपल्या पत्रिकेबद्दल विचार करा. आपल्या पत्रिकेमध्ये आपली पत्रिका जी स्वतःची आहे ती उघडा, लग्न पत्रिका बघा आणि स्वतः त्या पॉझिटिव्ह वे तुम्ही विचार करायला सुरुवात करा. निगेटिव्ह राहू नका. कुठलेही ग्रह, 9 ग्रह आहेत, ते कुठलेही ग्रह निगेटिव्ह नाही आहेत, सगळे चांगले ग्रह आहेत. आपल्याला त्या ग्रहांप्रमाणे कसं वागायचं आहे, आपण स्वतःला कसं बदलायचं आहे ह्याचा विचार मात्र नक्की करा.